लाएंगे, बैलेट पेपर लाएंगे। निवडणूक आयोगाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, अरे निवडणुकीचं काय? खाली डोकं वरती पाय, लय अत्याचार, लय भ्रष्टाचार, बंद करा, बंद करा, ईव्हीएम मशीन बंद करा, बंद करा, अरे बंद करा, बंद करा, बंद करा। हे भाऊ ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ। अरे गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, आयोग चोर है, गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, चुनाव आयोग चोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है, गली गली में शोर है, चुनाव आयोग चोर है। अरे मागणी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या अरे बापाचा, मत आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा, म्हणता येणार नाही। घेतल्याशिवाय राहणार नाही। जनता की पुकार है, जनता की पुकार है, ईवीएम बेकार है, जनता की गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत की लोकशाही पायंदळी तुडवण्याचं काम या काही सरकारकडनं होत आहे। कारण ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांचा ताबा घेण्याचं काम, त्यांच्यावर इन्फ्लुएन्स आणण्याचं काम हे सरकारकडनं होत आहे। मग ते न्यायपालिका असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, तसंच निवडणूक आयोग असेल। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत की ईव्हीएमच्या बाबतीत लोकांमध्ये शंका आहे आणि शंका दूर करण्यासाठी ईव्हीएम मशीन चेकिंगसाठी गल्लोगल्ली जाऊन एक मोहीम राबवली जाते। परंतु या मोहिमेचा आम्ही धिक्कार करतोय, कारण याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल एक त्यांनी छोटा फॉर्म ठेवलेला आहे, त्या फॉर्मवर एक छोटासा चेहरा म्हणून कॉलम ठेवलेला आहे। अनेक लोकांची त्याला विरोध आहे की बुवा इथे कशा पद्धतीने बॅलेट पेपर वापरला पाहिजे। मशीन वापरून त्यांनी बघितलं असेल तर ज्यावेळेस आपण वोटिंग करतो त्यानंतर ते क्लिअर करता येतं, त्याच्यामुळे ते क्लिअरचं बटन देखील त्या मशीनमध्ये आहे। याला सर्व अर्थाने या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि आमच्या संविधान प्रेमीचा त्याला विरोध आहे। खऱ्या अर्थाने ईव्हीएम मशीन लवकरात लवकर हटवून त्याच्याऐवजी बॅलेट पेपर आणावं या मागणीसाठी आज सर्व वकील वर्गाने आज इथे जन आंदोलन छेडलेलं आहे आणि याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच वतीने इथं सर्व वकील मित्र आज जमलेले आहेत। लवकरात लवकर ईव्हीएम हटून बॅलेट पेपर आणावं ही आमची सर्वांची मागणी आहे। ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ओबीसी। आज संविधानप्रेमी नाशिक वकील समितीच्या वतीनं आज ईव्हीएमच्या विरोधात हे वकिलांचं आंदोलन आहे, त्याच्यात जनतेचा पण सहभाग आहे। गेल्या अनेक दिवसापासून सुप्रीम कोर्टामधले वकील बांधव आंदोलन करताय, निवडणूक आयोगाला वेळ मागताय, परंतु निवडणूक आयोग वेळ देत नाही। विरोधी पक्ष सुद्धा वेळ मागताय, निवडणूक आयोग कोणालाही वेळ द्यायला तयार नाही। भारतामधल्या प्रत्येक गावापासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात ईव्हीएम विषयी शंका आहे, परंतु एक ठराविक पक्ष सोडला तर कोणीही ईव्हीएमचा सपोर्ट करत नाही। आज वकील बांधव दिल्लीमध्ये आंदोलन करताय, त्यांचं ऐकलं जात नाहीये, सुप्रीम कोर्टावरती सुद्धा दबाव आहे। म्हणून आज आम्ही वकील बांधव वकिलांच्या समर्थनासाठी, तसंच चीफ जस्टिस जे आहेत त्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती करायची, त्या पॅनलवरनं सुद्धा त्यांना काढलंय, म्हणजे मनमानी करण्यासाठी आज हे सरकार गोळ घालतंय। म्हणून सगळे वकील बांधव एकत्र येऊन या ईव्हीएम हटावच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे आणि आमचे जे वकील बांधव सुप्रीम कोर्टाचे दिल्लीमध्ये आंदोलन करताय त्या आंदोलनाला आमचा सगळ्या वकील बांधवांचा पाठिंबा आहे आणि हे आंदोलन आम्ही आता जनतेमध्ये, सामान्य माणसांमध्ये घेऊन जाणार आहोत आणि त्यांना सुद्धा येत्या काही दिवसात रस्त्यावरती आंदोलनासाठी घेऊन येणार आहोत। आज हे जे काही आंदोलन आहे, सगळे वकील बांधव आपला वेळ देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। विविध पक्ष संघटना त्यांनी सुद्धा आज या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। नक्कीच येत्या काळामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन एक मोठं जन आंदोलन केलं जाईल। ॲडव्होकेट प्रभाकर वायचळे। ईवीएम बेकार है, जनता की पुकार है, ईवीएम बेकार है, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, देश बचाओ।